माझी मोठे मनाची माऊली आई माझी भोकरची हाय सावली दुनियाचे नाव माझ्या नमस्कार मंडळी, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि मंडळी कशा आहात? मजेत ना? सो आज आपण चाललो आहे वाशीला. आगरी कोल्यांची परंपराच म्हणजे तिथे बरेचशा डान्स, ॲक्ट आणि वेगवेगळ्या वेशभूषा, त्याच्यानंतर एक परंपरा जी जपली जाते आगरी समाजाची, कोली समाजाची, ते सर्व आपल्याला बघायला भेटतं. नितेश म्हात्रे याच्या मार्फत त्याची संपूर्ण टीम असते. आज त्यांचा 5वा शो आहे, जो प्रत्येक शो फुल हाऊस असतो आणि आजचा शोसुद्धा फुल हाऊस आहे, जो आपण जाणार आहोत. आणि आपल्यासोबत अजून एक माणूस जॉईन होणार आहे. त्याच्यानंतर आपण जाऊया, पुढे भेटणार, त्याच्यानंतर आपण जाऊया शोमध्ये. आणि अपूर्वाच्या लग्नाचे व्लॉग बघितलेले नसेल तर तुम्ही बघा, या व्लॉगच्या कानेकोपऱ्याला कुठेतरी असेल किंवा डिस्क्रिप्शनला असेल. सो जाऊन बघा 3 दिवसाचा व्लॉग आणि आपण जाऊया, मजा करूया. आणि तिथं शोमध्ये कोण कोण भेटणार आहे त्यांना सर्वांना भेटूया. चला. आगरी कोल्यांच्या संस्कृतीतील अनेक संस्कृती प्रिय संस्कृती खाद्य संस्कृती आणि त्याबरोबर या संस्कृतीची जोपासना करताना तमाम पंचायत निधीसाठी नितेश म्हात्रे अक्षरांना प्रस्तुत पारंपरिक संस्कृती आगरी चला मंडळी, इथं बघा स्वतः स्वप्नील शेळके आलेला आहे. भाऊ कसा कडक काम, कडक तयारी. भाऊ आपले गाण्यावरती आपले इकडे बघा, वर्क बघा. हो वर्क स्वतः भरत जाधव सर. आम्हाला वहिनीचं नाव घेशील का? ओके. ओके चला. दृष्टी पण आहे, दृष्टीची तयारी बघा, मस्त दिसते. आज काहीतरी वेगळा लुक केलेला तयार. आज 5 डझन ब्लॉगर आलेले आहेत. ओके बस ना, तर ज्यादा लवकर ब्लॉग पर्यंत तो चाललो. मग आपण तर नाही टाकत. आमचं नाही असं काहीच नाही, असं काहीच नाहीये. मी काय सांगतो, काले माणसाला नजर नाही लागत. होय, काले माणसाला नजर नाही लागत. बाय टेन्शन नको घेऊ तू. सर्व म्हणजे काही फायदाच नाही डायलॉग. इकडे बघा, इथं सर्व तयारी करून. तुमचा किती डान्स आहे? 4 डान्स आहेत, म्हणजे 4-5 डान्स आहेत. स्वप्नील तुझे? 2 डान्स आहेत आपल्या गाण्यावर. एक तर माहिती आहे मला त्याच्यातला. एक माहिती आहे ना, एक माहिती आहे तुला ना. ठीक आहे चला. इकडे अजून बरीचशी मंडळी आहेत इकडे. पूर्ण मॅनेज करणं मोठी गोष्ट आहे ना रे. व्हिडिओ बघितले. अरे रोहित राऊत, सिंगर रोहित राऊत, तुमच्या आशीर्वादाने. ठीक आहे चला. इकडे आज किती डान्स आहेत? खूप आहेत, म्हणजे सांगता नाही येणार ना. ठीक आहे एकदम आरामामध्ये. इकडे सर्वांना एक करून आपण सर्वांना भेटू. आज जरा गडबडी चालू ना, त्याच्यामुळे. शशांक भाऊ इथं या साईडला एकदम मस्त. आता झाल्या
आरामशी आरामशी 4 बस काय अजून काय भेट. चला दिगंबर दादा भेटलेले आहेत. दिगंबर दादा काय ऍक्ट आहे का काय एन्जॉय करायला आले? आहे ना थोडंफार आहे ना थोडं नक्कीच थोडक्यात आहे पण जरा मजेफुल असेल काहीतरी एकदम नाही का सर. अजून कोण कोण भेटतं आपल्याला सर्व आपण बघूया. शालेने एवढा अभ्यास केला असता ना म्हणून आज इकडे आहे मी. अभ्यास नाही केला म्हणून अभ्यास केला म्हणून आज इकडे आहे. मग पाठ नाही हो तुला पाठ नाही हो ग अभ्यास पाठ करते बरं. अभ्यास केलाय ना म्हणून आज मी इकडे आहे. अभ्यास हिने अभ्यास केला असताना तर विमानावर उडालं नसतं. एक्झॅक्टली म्हणून बोली मी अभ्यास केला म्हणून विमान. बरोबर बरोबर चला असू द्या. तिला आवड आहे बरोबर. आम्ही अभ्यास केला म्हणून आम्ही विमानात हा चला तिथं निलेश भाई आहे. अहो एकदम आरामात अशा चला आता मंडळी या साईडला आपला केडी ब्रो भेटलेला बरेच दिवसांनी भेटलाय मला तो. खूप खूप म्हणजे खूप लग्नानंतर व्यस्त होता कामामध्ये बरोबर ना कामामध्ये व्यस्त होता आणि हा आणि आता सीझन संपला का? ही करवल्या कुठं झाले? ही नवरी आली ना करवल्या झाल्या पुढं. हे बादशाह पिक्चर मधला शाहरुख खान बघ. नवरोबा कुठे येते ना पोरीला घेऊन येते का? दमलेली वाटतं का मला तू आज? हा ना आज जरा अशी डाऊन डाऊन वाटतं. स्टेजवर वाटू नको डाऊन डाऊन तशी वाटत नाही कधीच. हा चला मस्तपैकी या साईडला आणि इकडं आपले काय बोलतो कसं आहे रिलॅक्स वेल आहे ना अजून त्याच्यामुळे. चला इथे शो चालू झालेला आहे या साईडला आता झालो इतकी झालेली आहे. आम्ही अग्री कोली दादा दर्याचं राज. आम्ही अग्री कोली दादा दर्याचं राज.
रंगाऱ्यानं रंगविली, पण त्या पालखीला आपल्या मनापर्यंत पोहोचविण्याचा काम ज्या आवाजानं केलं तो आवाज होता अनिमेश ठाकूर. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असेल. सो मोहिनी येईल आता थोड्या वेळामध्ये, आपण बघूया आता. मम्मी पप्पा इथं बसलेले आहेत समोरच. या साईडला पप्पा आहेत आणि आय थिंक मम्मी आहे का बाजूला माहिती नाही, पण पप्पा नक्कीच बसलेले माझ्या बाजूला. त्याची फॅमिली येते ही पूर्ण. आणि समोर पोरीचा डान्स बघा किती सुंदर असा नाचते. आणि त्या नैना बघायला भेटत आपल्याला. पाहू शकता तुम्ही नैनाला. आणि त्या ठिकाणी संभली वाजलं गेलं.
चेतन कोल्हे मंडळी, नयन सकपाल या आता गाणी असणारे विद्यार्थ्यांसाठी मयूरबाईचं जोरदार असणार टाळ्यांचा आहे. प्रतिसाद द्यायचा आणि, आहे. मंचावरती मी आमंत्रित गाणी करतोय असणारे आडवा की तुम्हाला डोंगर स्वतःचा आणि व्यवसाय, आपला एक माणूस असणारे शरीर म्हणजे स्वप्नील सुदृढ करून शरीर स्वप्नील सोबत गाणी सौष्ठव असणार. याच्यामध्ये आडवा करिअर डोंगर मयूर करण्याचं नाईकचा. स्वप्न होतं त्यामुळे पण डान्स करणारे आईनं स्वप्नील सांगितलं आणि आवाज गाणी असणारे माझ्या मयूरबाईचं. कार्यासाठी खर्च कर बघूया. आणि असं असणार आहे. अखेर चला. 5 ते 6 वर्षांपूर्वी हा आवाज लिंबू कापला या गीतातून ऐकलात आणि थेट आडवा डोंगर आतापर्यंत अनेक अल्बम त्यातील अनेक गीत माझ्या आई माऊलीची आई एकवीरीची ज्याच्या आवाजातून ऐकलेत मंचावरती आमंत्रित करतोय नितेश मात्रे हर्षदा मात्रे प्रस्तुत पारंपरिक संस्कृती आगरी कोळ्यांची आणि पुढील एक छानस गीत आवाज असेल मयूर नाईक याचं. उभी पाठीशी आहे. आणि भरत जाधव म्हणजे भरत दादा आलेला आहे सोबत पार्टनर.
त्याच्या अगोदर आवर्जून उल्लेख करेल, काही दिवसांपूर्वी इंस्टाग्राम आणि अनेक न्यूज चॅनलवरती एक बातमी सुरू आहे. मुंबईचं संयुक्त महाराष्ट्रासाठी चळवळ करताना ज्याप्रमाणे अगदी त्या मराठी माणसांना आपलं रक्त सांडलं आठवलं, आजही आवर्जून सांगेन, मुंबई ही ना कुणाची, मुंबई फक्त आणि फक्त आपल्या आगरी कोळ्यांची आहे. या मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबई केलं आणि नवी मुंबईला पर्याय म्हणून आता महामुंबई करतायत. पण आज दादा त्याच मुंबईमध्ये आपल्या व्यवसायाचा दुर्गंधी किंवा वास येऊ लागलाय. आवर्जून आम्ही त्यांना सांगू आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं की आम्ही चुकून कधी मुंगीच्या वाटेला जात नाही. आम्ही आगरी कोली कधी चुकून मुंगीच्या वाटेला जात नाही. पण आमच्या मार्गात कुणी आडवा आला तर शार्कच्या जबड्यात हात घालायला मी घाबरत नाही. ही ताकद आगरी कोळ्यांची आहे. आज अशाच एका दिमागदार सोहळ्या प्रसंगी ज्यांना खरं तर ज्या गोष्टीचा त्रास होतोय, अवश्य ज्यांनी मुंबई, नवी मुंबई, महामुंबई सोडावी आणि म्हणून आपली अस्मिता जागृत ठेवायची असेल तर पॉवर ऑफ युथ, पॉवर ऑफ युनिटी, एकतेची पॉवर दाखवून ज्यांना खरं तर ज्याचा त्रास होतोय तो त्रास नाही आमच्या उदरनिर्वाहाचं मुख्य साधन आहे असं समजून आमच्या कोळी बांधवांसाठी सर्वांनी खरं तर नवी मुंबईच्या शिरपेचातील एक उत्कृष्ट गायक दूरवतारा नावे प्रीत बांद्रे. वेली हळदी कुंकवाचा मान तुला नकुरे नवऱ्याचा आई एक वीरा एक वीरा एक वीरा माऊली तो आई एक वीरा एक वीरा एक वीरा माऊली माझी एक वीरा एक वीरा एक वीरा माऊली आई एक वीरा एक वीरा एक वीरा माऊली. आईलो भंडारा उधळाला माझ्या आईची पालखीला आईलो भंडारा उधळाला माझ्या आईची पालखीला तूच लक्ष्मी दुर्गा तूच भवानी आपल्या जीवनात आदिशक्ती रेणुका काढली देवासनी तुम्हाला शिवरानी आई उदय गोविंदराय आई उदय गोविंदराय सदा राहो मी पाठीशी माय खुशी
जवळ पैसे दिले तेवढाच वाजव. हा? वारा घालाला पुया बोलवा, वारा घालाला मावशा बोलवा, यांनी करण्यास तवऱ्या केल्या. वाराला मग काय घालायला लागल, याला घाम फुटले पोरी बघून. तू काय असतं, तूच असतो. आमच्या गावांच्या एक पोऱ्यांनी 200 ते 150 पोरी बघितल्या. आता दमला पोरी बघून. आता कुठल्या कार्यक्रमाला गेल्यावर दुसऱ्या पोरी काय म्हणतात, अहो यो मला बघायला आलता. याची पोरी आहे आता कार्यक्रमाला जायची पंचायत. आता लोक याला जुनाट बोलतात. म्हणून सांगता दोस्तानो, बॅट ती चिंबोरी पकरा ना ते हे हाल होतील. आजकाल लगीनच ना मग इकडे बघा ना, साथ गेली. लगीनच ना मग पोरींच्या अपेक्षा वाढल्या. कोणतरी येईल ना मला साखर पडेल, आयफोन देईल. अरे माझे बाय, तो फुटलेला डिस्प्ले वापरतं, तो कुठून तुला देईल? हा, प्रत्येक पोरीला वाटतं मला 50,000 वाला नवरा पाहिजे. अरे तुझा बापू डोकं झाला, अजून त्याला 50 वय झालं तरी त्याला 50,000 पगार ना. तू कुठे झाले 50,000 घेऊन? हा, आजकाल लय परिस्थिती खराब आहे. त्याच्याने बायका पण अजिबात ऐकत ना. एक पोरीला चांगले घरात दिली, ती बोलतो आज मी वांग्याची भाजी बनवी. हॅलो, थांब बाय जरा. ती बोलतो वांग्याची भाजी बनवी. दुसरी बोलतो बाय, पण त्याच्या शिंगानं कुठून टाकते ती सासू बोली, मला दात चावत ना. पण हिनी राग आला हिला. हिनी वांगी होती ती बेसिन मध्ये फेकून नवराला, काय ग तुला का समजत ना का आईशी कसा वागायचा? हा, ती बोलतो मला चालणार ना. त्यानी केला हिच्या आईसला फोन, म्हणजे हिच्या सासूला, ती 12 पोऱ्याची. माझे पोरीला उलटा ऐकून घ्यायची सवना वाटोला. आजकाल लगीन करून कोश कृष्णा. अरे हो, पण मी काला आल्याव इथची मच्छी काला आल्याव टोपली. चला मंडळी, आत्ताच नुकताच डान्स झालेला आपल्या प्रीत भाऊचा आणि मस्त होता. खूप सारा डान्स. जास्त तो काय बोलत नाही ब्लॉगमधून, भरपूर सारे चालू असते त्याची नुसती. आणि मस्त झाला डान्स वगैरेचा. जबरदस्त होता. खूप सुंदर होता. आलो, टाइम झालाय, बराच टाइम झाला. आणि त्या साईडला आपली सोहन टीम बसते बघा. या साईडला ही प्रीतची पूर्ण टीम आहे, सोबतच असतात प्रीतचे सर्व या साईडला. आणि आपला हा सोहन बघा, हे चालू असतं. प्रियंका वहिनी या साईडला, प्रियंका वहिनी आहे. प्रियंका वहिनीची नुसती धावपळ चालू आहे. नवऱ्यासाठी करायला लागतं आवरा सर्व. अरे एमडी भाऊ मस्त, एकदम मजेत. नाही, मी बराच टाइम झालेला आलो. पुढे होतो गाणी बघ. एकटो नाही भाई, मी सुरुवातीला सांगितलेला असतो भाई माणूस, पण गाणी 1 नंबर झालं. आणि भाऊ आता कुठलं गाणं आपले पण तो गाणी माऊली तुम्ही बघा आणि कसं होईल ते पण पूर्ण एंडमध्ये समजेल तुम्हाला. तो गाणी इंटरव्हलच्या नंतर आहे. सर आरामात भेटू, एकदम आरामात. चलो बाय. आणि या साईडला पण बरीचशी मंडळी आहे. आणि मयूर भाई तसं का तर गोव्याला जाणार. मयूरचं लुक बघा. खतरनाक वाटते. 1 नंबर. आता काय शो संपलेले आहेत ना, हल्दी लग्न संपलेले आहेत 14 तारखेला. असे घेतलेत का मस्त. खूप छान झालं. मस्त वाटते, खरोखर आवडला मला. मी ब्लॉग मध्ये पण बोललोय, म्हणजे पहिल्यांदा सुपर ट्राय केला नाही, एकदम क्लिअर आणि क्लीन वाटेल. मस्त वाटेल खरोखर. खूप भारी वाटतं या साईडला. आणि इथं जुनाट चाऊल खूप बेस्ट झाला तुझा. मस्त झाला, एकदम भारी झालेला आहे या साईडला. नाही ना, आणि मस्त झालं. नैनाचे पण सर्व गाणी 2-3 तर अंगात पण आलेला होता. नैनाच्या बसलेली होती बिचारी, अंगात काय आणलेला, पण मस्त केलं. अजून आहेत ना बाकी डान्सर तुझे 25 बोल साईडवाले सायरा आणि मी आता गाणी बघणार. मस्त बघणार ना आपण दोघं आता बघणार डान्स बघा.
इथं बघा कोण भेटलेले आहेत, आपले खुशीचे पप्पा आणि काकी आलेले आहे. काकी आलेली आहे. अच्छा, म्हणजे पूर्ण फॅमिली झालेली आहे आणि सर्व भेटूया नंतर आरामशी सर्वांना. आणि डान्स फक्त एन्जॉय करते. काका बरेच, तुम्ही लवकर आलेत ना? 7 वाजता. बाबा म्हणजे 2 तास पहिला आलेत ना, 2 तास पहिला आलेलं एकदम आरामशी. आणि जेवढे पण डान्स के वगैरे ते सर्व आता आपल्याला बघायला इथे बघा. आरती मंडळी या साईडला सर्व एन्जॉयमेंट करतात आहे. या साईडला मिलिंद दादा आहेत. आरशी आरामशी आरामशी आरामशी. हो हो हो, चला चला. आरामात सावकाश. चला झालेले आता इंटरव्हल आणि सर्व जेवढी पण मंडळी आहे सर्व निघाले. ते बघा यो स्टेज, या स्टेजचे इथं पूर्ण कार्यक्रम होतो. संपूर्ण मंडळी निघालेली. आपण जाऊया आपल्या भाऊ लोकांना भेटायला.
बघा भाऊजी बघल्या बघल्या उठले भाऊजा. मजा आली. कसा वाटला तुम्हाला प्रोग्राम? कसा वाजता बाहेर? कडक काम कडक ना? मी तर बाहेरूनच बघतोय व्ह्यू, कारण की बॅक स्टेजला तेवढी धडपड जाम असते पण समजून येत नाही आणि समोरून कडक वाटतं एक नंबर. आणि बाईची पोझिशन बघा ढोलकी वाजवण्याची संपूर्ण टीम आहे या साईडला मस्त एकदम. अरे ब्रो कडक काम एक नंबर मस्त खूप सुंदर हे पूर्ण याची टीम आहे. अजून आता इंटरव्ह्यू झाला म्हणून अर्धी टीम निघून गेलेली आहे. खूप भारी. चला मंडळी, पॉवरफुल परफॉर्मन्स आणि दोन्ही कलाकार इथेच आहेत. खूप सुंदर असा बघाशी जो डान्स बघितल्यातले कलाकार दोन्ही खूप पॉवरफुल डान्स होता बाई. नेहमी फाडू परफॉर्मन्स देत असतात. आणि त्या आई आता इंटरव्ह्यू झाला ना त्याच्यामुळे थोडंसं जरा रिलॅक्स होतात ते सर्वजण. परत जो 1.5-2 तासाचा कार्यक्रम असेल तो चालू असेल तर आमची बनशी आई रिलॅक्स करते जरा. नाही रिलॅक्स यांचे नावतच नाही आहे. चला मंडळी, समोर पाहू शकता कोण आहे आपले कीबोर्ड आर्टिस्ट, म्हणजे एकदम उमदा काय बोलतो एकदम घासलेला कलाकार ज्याला म्हणू शकतो आपण, किरण भाऊ. भाई वडापाव खायला मुंबईचा वडापाव ना, मुंबईचा वडापाव. आणि तू दमले ना वाजून तर म्हणून तुला थोडा रिलॅक्स होण्यासाठी नाही माझ्याकडून एक गोड वस्तू घे ना. मस्त मी दिली पण तू अजून नाही दिलीस. नाही उद्या परवा नको, आता हाय आपल्याकडे 2-3 महिने. असे बोलून नवरात्री दिवाळी परत येते. मला बोलायला मिळेल की तुला 2-3 महिन्यानंतर मागितले मी तुला अगोदर बघूया की आरामात मस्त. आणि किरण बद्दल सांगायला गेलं, किरणचे बरेचसे हिट गाणी आहेत. मी नेहमी जेव्हा किरणला भेट देतो तेव्हा किरणला आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवतो. तर खूप एकविराचे गाणे जेव्हा आम्ही तर खूप लहान असताना त्याचे म्हणजे मला माहिती नव्हतं की किरण वळे म्हणजे कोण, पण आपण नाव वाचायचं जेव्हा परस्पर त्याला भेटलो आणि मग समजलं काही मोठं नाव, कारण की काम बोलतो त्याला, बरोबर ना. आणि नवरात्रीत हा महाराष्ट्रात नाही भेटत भाई, हा गुजरात आणि राजस्थानला तिकडेच असतो. आणि मोस्टली शो त्याचे चालू असतात, ते स्टोरीज वगैरे बघत असतो. आणि वेळ भेटला कसा तुला इथे यायचा? ही आपली परंपरा आहे ना, त्यासाठी यावं लागतं नाही का. मस्त. एकविराचे खूप मोठे गाणे आहेत. किती गाण्यांची नावं घेऊ मला माहीत पण नाही. असे कितीतरी गाणे तुला तरी लक्षात आहेत का तू किती गाणी केलेली आहेत? नाही ना, खरोखर. आणि खूप 400-500 झालेलेच असतील ना. आणि खूप भारी असतात आणि मस्त. चल आपण आता एंडला भेटूया. तू आता खाऊन घे कारण की परत तुमचं चालू होईल सर्व. आणि इथे बाकीचे आपले कीबोर्ड कलाकार सर्व आहे बघा, या साईडला सर्व आर्टिस्ट लोक आहेत आपले, रिलॅक्स करतात आता, कारण की आता थोड्या नंबर इंटरव्हल झाला आहे त्याच्यानंतर परत चालू होईल आणि जो 1.5-2 तासाचा असेल बघा. चला मंडळी, या साईडला 2 हुंदा कलाकार म्हणजे आपण परत ज्यांना जसं किरण दादाला बोललो आपण, घासलेली लोक खालून वरपर्यंत आलेली. आणि इथं अन्मेश भाऊ आणि साक्षी नाही बोलू शकत, साक्षी वहिनी. हां नक्की स्टेजवरती त्यांचा उल्लेख नेहमी होतो आहे. आणि नेहमी एक छोट्याशा गाण्यापासून आणि छोटासा कलाकार यांचा फेस ना, जर मला वेळ भेटला नक्की मी तो गाण्याचा स्क्रीनशॉट इथे लावेन आणि त्याला तुम्ही ओळखाल का अन्मेष कोण आहे. आई तुझी जो गाणी नाही गाणी हां आई तुझी मानाची व पालुकीची, बरोबर, असे खूप सारे गाणी गेलेले आहेत. आणि सुरुवातपासून कधी आम्ही जेव्हा गाणी बघत असतो ना, मग आताचा अन्मेष आणि त्या टायमाचा अन्मेषमध्ये खूप म्हणजे फरक आहे, पण आवड तीच आहे, बरोबर. आणि गाणे दोघांचे खूप भारी असतात. आणि तुमची प्लॅनिंगमध्ये आम्हाला तुम्ही इन्व्हाइट नाही केलं, त्याचा खूप दुःख आहे. ॲक्च्युली मला पण दुःख आहे, कारण थोडं आमचं घाईघाईत झालं, शो झालेले तर त्याच्यामुळे आम्हाला. त्याच्यामध्ये कसं काय केलं तुम्ही दिवाळीचे परस्पर काय? नाही म्हणजे ॲक्च्युली असं झालं की आम्ही दोघं दुबई टूरला जाणार होतो. ओके. आणि हे सरप्राईज होता आम्हाला, म्हणजे मला तरी सरप्राईज होता तुमच्या दोघांचा. तेच आमची ॲक्च्युली फेबमध्ये तारीख होती, पण आम्हाला दोघांना शो आल्यामुळे मग आम्हाला नोव्हेंबरमध्ये करायचं. बरोबर. आता काही कारणास्तव आणि ही लोक राहतात बी एवढी लांब ना की पळून पण येऊ नाही शकत, म्हणजे न सांगता पण येऊ नाही शकत. आणि बाई जाम लांब राहतात हे लोक आपल्या डोंबिवलीवर, पण खूप भारी. आणि परत आता एंडला पण भेटूया. मस्त दोघांनी खूप छान केलं आहे. चलो बाय. Goes
आई माझी मोठे मनाची माऊली आई माझी डोंगरची हाय सावली माझं रक्षण करते माऊली मला सुखात ठेवते माऊली आई माझी मोठे मनाची माऊली आई माझी डोंगरची हाय सावली माझं रक्षण करते माऊली मला सुखात ठेवते माऊली माझे दारात माऊली आहे माऊली माझ्या पाठीशी माझं प्राण माऊली माझं श्वास माऊली आई माझी मोठ्या मनाची माऊली आई माझी डोंगरची हाय माऊली माझं रक्षण करते माऊली मला सुखात ठेवते माऊली आई माझी मोठ्या मनाची माऊली आई माझी डोंगरची हाय माऊली माझं रक्षण करते माऊली मला सुखात ठेवते माऊली आई माझी मोठे मनाची माऊली आई माझी डोंगरची हाय माऊली माझं रक्षण करते माऊली मला सुखात ठेवते माऊली आई माझी मोठे मनाची माऊली आई माझी डोंगरची हाय माऊली माझं रक्षण करते माऊली मला सुखात ठेवते माऊली आई माझी डोंगरची हाय माऊली आई माझी मोठे मनाची माऊली आई माझी डोंगरची हाय माऊली माझं रक्षण करते माऊली मला सुखात ठेवते आई माझी मोठे मनाची माऊली आपल्या गीतांना अपडेट करणारा हा एक आपल्या हक्काचा नवी मुंबईचा सितारा नाव आहे प्रीत बांद्रे. खरं तर हे आगलं वेगळं सॉफ्टवेअर आहे बरं का आपल्या आगरी कोळी गीतांचं. आणि अनेक नवी मुंबईच्या खरं तर अनेक तरुण आणि तरुणींना आवडणारा हवा आवाज आवाज प्रीत बांद्रे. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद त्याच्यासाठी. ही ओळख त्याच्या आवाजाची. चला मंडळी, इथं मगाशी मयूर भाऊ शेवटचा आहे ना आपला. हा 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 काय नाव
हरीश पाटील खूप छान मस्त. आणि मगाशी तुम्ही जो गोंधळ आणि मलवड बघितला गाणी त्यांचे मिस्टर म्हणजे श्रेयाचे मिस्टर बघा, श्रेयाचा तोंड चालू आहे आता इथं गीता. आणि श्रेयाने खरोखर खूप फाडला गाणी, मस्त मस्त एकदम खूप छान केलास तू. खरं मेकअप आर्टिस्ट बघा, नवरा लोकांचे बायका मेकअप आर्टिस्ट असतात, इथं नवरा आणि क्लास मेकअप केलेला. आणि कारण की बोल तू न येता मी सांगितलंय तर डान्स खूप भारी झाला. डान्स बद्दल डान्स एकदम खूप सुंदर आहे. अरे हा तुझ्या डान्स मस्त मस्त. आणि खूप गडबड चालू आहे आता येताना, नुसती गडबड चालू, नुसती गडबड. आकाश म्हात्रे तुझे चालेल. इथं आकाश म्हात्रे इन द हाऊस ब्रो, फुल एन्जॉय करतोय आपण इकडं मस्त. सोहन कसा वाटतं आजचा शो बद्दल? मस्त पाहिजे ना भाई, क्रेझी पाहिजेत ना ब्रो, काम फिट आहे. आणि इथं बघा आकाशचे स्टेप बघा. आणि केडी ब्रो पण कंटिन्यू एन्जॉय करतो. आम्ही मागे जाऊन सीटवर बसून पूर्ण शो बघतोय आजचा. हा बरोबर आहे, बरोबर मस्त एकदम. काय विषय आता, काय विषय सनी भाऊचा? पहिली भेट आमची इकडं झालेली इकडं. अच्छा याच तो मैदान जंगी. मी प्रेक्षा बोलत होतो ना, हा इथं बसलेला घेऊन मला ओळखीत नव्हतं. त्यानंतर दादा याला पहिल्यांदा मी दादा बोललो, मला थायलंडला जायचं आहे दादा, तुमचं कसं काय पॅकेज आहे. अच्छा ही अच्छा चर्चा होती. बरोबर. दादा असा डीप मध्ये निघला की दादा नातेवाईकच निघला. असू द्या मस्त. जो कार्यक्रम आहे पारंपरिक संस्कृती आगरी कोल्यांचा, नितेश दरवर्षी आयोजन करतो. मॅक खरंच तुला खरी गोष्ट बोलतात, कुठेतरी कलाकारांना एक प्रोत्साहन देण्यात आहे, पण त्याने सर्वांना प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिला. खूप भारी. चांगलं वाटतं. आणि सनीच्या गावाच्या बाजूलाच आहे, म्हणजे काय टेन्शन नाही, त्याला येणं जाणं जास्त काय लांब नाहीये. तू ते मी कट बोलतो बोनकोडे गावामध्ये बागे काय ना गेला गुलाबाचा. आला नाही भाई, पण ह्यो आला नाही. मला थोडं सांगले आई शपथ काय खोटं बोललेला काय नाही बोललो नाही. बोललेलाच. कुठे कर घे जेवढा पण पावर नाही अजून दादा आपण आगरी कोळी आहोत या नवी मुंबई परिसरात नाही तर पूर्ण देशाच्या बाहेर देखील आपली ताकद दिसली पाहिजे. हाय माऊलीना क्या बात आहे. एक विना माता की कोणी दाम माता पुरवलाई मायाचा कशावर
आवाज आला पाहिजे कारण आपण आगरी बोललो आहोत ही ताकद नवी मुंबईला मगाशी पण बोललो भारतात दिसली पाहिजे सगळ्यांचा आवाज आला पाहिजे त्यालाच एक विराय पावणार आहे आय माऊलीचा दादा साऊंड थोडासा एक विरा माते की अरे ये दादा काय पाहिजे काय ना मग का माहिती का दादाने माईक घेऊन स्वतः बोलला कारण का महिलांना ताई पण असते महिलांना हार पाहिजे असतात ना तेव्हा छोटा नाही जमत मोठा लागतो बरोबर ना ताई अगं ये ताई अजून काय पाहिजे मला ना मग मोठा हिचे ना माझ्या सॅल्यूट कारण का लाईफ मित्रांनो लाईफ आहे ना लाईफ एकमेकांचा आणि खंडोबाचा हात आहे बरोबर आपल्या बायका प्रचंड सोन्याने बनलेल्या आहेत आणि पुरुष मंडळी मोठे मोठे बनले बरोबर आणि मोठ्या मोठ्या आपल्या आता सगळ्या आगरी कोळी समाजात डिफेंडर असो किंवा कुठले रोज रॉयल्स पण आहेत बरोबर ना म्हणून अरे मोटारीचे नादार माझ्या पायात हलव्या हारे जास्त वेळ घेत असेल तर पण ताईंनी स्वतःहून कानात येऊन सांगितलंय त्यांनी न्यूयॉर्कची फ्लाईट कॅन्सल केली होती मागच्या वर्षी युरोपवरून हा आगरी कोळी समाजाचा हा कार्यक्रम काय असतो बघण्यासाठी आले एकच या आपल्या येणाऱ्या पिढीला आपली परंपरा आपला लोक संगीत कला दिसली पाहिजे म्हणून खास युरोपवरून इकडे आले आणि हा कार्यक्रम दाखवला त्या मुलाला घ्या बाते अगं येत आई काय पाहिजे तुला मन क्या बात आहे म्हणजेच आणि सोनियाचे नादार माझ्या अच्छा लगेगा काय बोलतो संजय भाऊ भेटलेले मॅन फ्रॉम ट्रॉम्बे थोड़ा जाम जोर है थोड़ा सा मला स्वीट
गावात आहे काही पण प्रॉब्लेम आले असंच प्रेम ठेवा आमच्या कलाकारांवरती काय पाहिजे बाळांना एकमेकांचा आशीर्वाद पाहिजे आणि तो सदैव आहे दिवस समोर आमची कशी दिसते बघ एकमेकांचा आशीर्वाद आलोच एक मिनिट दादा महाराज नको आलोच तुम्ही इथे ना नाश्ता नाही का आपल्याला या बाहेर या पुढे जाऊन ती बालवाईश दादा नक्की घेतो नंतर पण बचवायचं आपल्याला चला ट्रॉम्बेवरून फॅमिली आलेली आहे संजयची फॅमिली संपूर्ण मस्त चला इथून आवाज देतो कारण त्या कार्यक्रमाला उशीर झाला दादा नंतर भेटत होता कारण का हा शो थोडा आम्हाला पण काही बंधन असतं देतो 100% आई माऊलीचा काय पाहिजे बायनामान नाम सोनियाचे नाव आपले शो होतील तर असेच हिट करा सर्वांचा आवाज आला पाहिजे शेवटचा आई माऊलीचा एक मुलगा माते घेऊन निघाला गो पायाचा एक निघाला सर्वा निघाला गो पायाचा एक निघाला
आमचे सर लग्न लागते आईस्क्रीम हत का पोरी काढून का पोरा काढून पोरी मी बर्थडेला आले साले हो ही करावली बा पोरी काढून पोरा काढून कुठूनच आईस्क्रीम आहे का नाही चला मंडळी आता झालेलं आहे शेवटचं गाणी शोचा एंड जो गाणी असणार आहे नक्कीच हा गाणी तुम्हाला सर्वांना आवडणार आहे आपले शशांक दादा चला मंडळी या साईडला माझ्या मामाला दोघांची लग्न झालेली तुम्ही गब्बसा आम्हाला चालतील दुसरी लग्न करायला तयार आहोत फक्त वैदिकची परमिशन पाहिजे आम्ही ते गोष्टी याचा ब्लॉग याची वाई माझा ब्लॉग फक्त कम्प्लीट होईल हे तर मस्ती था समजून घ्या मस्त मस्त असू द्या चला या साईडला बरीचशी मंडळी आहे इकडे जोशी फॅमिली आहेत कोळी फॅमिली आहे या साईडला संपूर्ण इकडं खुशीची फॅमिली ईश्वरला दादा मस्त सुपर झाले यांचा डान्स पूर्ण एक नंबर झाला खूप खूप खूपच भारी झाले ओव्हरऑल आता सर्वांचा फोटोशूट चालू आहे इकडे जेवढे पण आहेत सर्वांचा फोटो अरे रोहित ब्रो बस काय मी काय म्हणतो आपण एवढ्यांदा रोज भेटतो आपला एक सोबत फोटो नाही आता जस्ट नावला काढू आम्ही एकमेकांना ब्लॉग मध्ये घेतो रोज भेटतो ना म्हणून एकमेकांना ब्लॉग मध्ये आज माझं स्वप्न पूर्ण झालं तुम्हाला भेटलं आणि मी जन्मलो तुझ्यासाठी तुला भेटण्यासाठी आपली जुगलबंदी भारी लोकांना कळणार नाही चला मस्त इकडे सर्व ओव्हरऑल जेवढे पण डान्सर होते आपण प्रत्येकाला भेटूया
चल इथं पण डान्स भारी झाला, यांचा पण डान्स भारी झाला. गणेश सर एक फोटो. सर 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 एक फोटो. खूप सुंदर, खूप सुंदर. खूप सुंदर झाला तुझा डान्स. मस्त होता, मस्त होता. जेवढे पण सोलो कोण होते खूप भारी होते, मस्त. इकडे वेगळ्या साईडला इकडे द्रोणी आणि इथे हा माणूस मला वेळ नाही देत. चॅनलचं नाव चेंज झालंय, कोपरकर्णीचा साजेश. ओके. तर आपल्या नेहमीप्रमाणे प्रत्येक शूटला कोपर करण्याचं साजेस आणि मॅकला म्हणजे आमचं पहिल्यांदा शो बघायचा होता. तर मॅकची खूप इच्छा होती, तर मी ती इच्छा पूर्ण केली आणि मॅकने मला सरप्राईज दिला. मला माहिती नव्हतं येणार होतं, पण आला. तर खूप भारी वाटलं. आणि आम्हाला आता अपेक्षा आहे का ब्लॉगमध्ये तुमच्या आपले लोकांपर्यंत पोहोचणार. पोहोचतात आणि लोक पण तुम्हाला म्हणजे एकदम सपोर्ट करतात या गोष्टीसाठी. आणि लोकांना खूप पारंपरिक बघायची आता खूप म्हणजे सवय झाली आणि हौस वाटते. तर आजच्या पुढे पण आम्ही अशी पारंपरिक खरं म्हणजे ना एक बोलायला गेलं नाही नितेश बद्दल मी बोलतोय इकडं. सवय तशीच राहिली पाहिजे. नितेश बद्दल बोलायला गेलं GT इथे, आपला केडी इथे bro इथे. आपल्या म्हणजे आम्ही प्रेमाने गोटे भाऊ बोलतो याच्याबद्दल बोलायला गेला ना की एक चांगला प्लॅटफॉर्म कलाकार लोकांसाठी त्यांना अवेलेबल करून दिलेला आहे. युट्यूबवर आमचा जो ग्रुप आहे पर्सनल दादा नाही त्याला नावच आहे आदर्शस्तंभ. म्हणजे आमचे शूट आहेत ना जे आम्ही आता करतो ते आमचे ते आदर्शस्तंभ केली जातात. आज आम्ही एवढे उभे आणि खरोखर आणि नितीश भाऊ आपला कॉन्टॅक्ट नंबर एकदा परत बोल. जर येणारे कुठे शो असतील तर तुझ्यापर्यंत परत पोहोचला म्हणून एकदा कॉन्टॅक्ट नंबर बोलतो. तसं आम्ही देऊ डिस्प्लेला, तरी पण तो नंबर बोलतो. तर नंबर घेऊन ठेवा 8168007707. आणि पुढचा आपला पारंपरिक संस्कृती लवकरच कार्यक्रम डोंबिवलीमध्ये होणार आहे. फायनली बोलला फायनली आम्ही बोलला. कल्याणमध्ये करतोय नेक्स्ट शो. तर डेट लवकरच तुमच्या लवकर रिव्हील होईल. जी पण काय असेल ते होईल. मस्त मस्त खूप भारी शो झालेला आहे. आणि ते आपला माणूस आहे बघा, साहेल. साहेल ब्रो. अरे आपला माणूस आहे बघा इथं. सही ना. हा साहिल ब्रो. चल. अरे एवढा लवकर लग्न झालं लगेच पोरगा. मस्त मस्त. आणि तुमची संपूर्ण टीम आणि इथं आपले नाना पाटेकर. कोणी घर देतं का घर नाही, पण लिटरली खरोखर खूप भारी वाजवला. तू एन्जॉय करत होतास, वाजवत पण होतास आणि एन्जॉय पण करत होता. खूप मस्त. नाही मस्त. आणि ही आपली नेहमी ऑर्केस्ट्राला आम्ही भेटत असतो. इथे कुठे पूर्ण टीम संपूर्ण आरती टीम जमा करतात, काट्या बिट्या जमा करतात रे भाऊ. मस्त मस्त. खूप भारी खूप भारी. खूप छान झालं. एकदम बेस्ट एकदम बेस्ट. मस्त. हे बघा ही कलाकार असतात, सुरुवातपासून एंड पण यांनाच करावी लागते. बरोबर करणार त्यात हेच. पण खरोखर मस्त. जेवढी पण यांची संपूर्ण टीम आहे बाई कडक काम होतं. कडक एक नंबर. नाही खरोखर ज्या आणि तुम्ही कलाकार कोण ना, जर इथं कोण सिंगर करतो, डान्सर दिसतात, पण यांना आपण बॅकस्टेज कलाकार म्हणून की ज्यांच्यामुळं तुमच्या कानापर्यंत एक ती म्युझिक ऐकण्याचे ढोल ऐकायला आणि ढोलकी वाजतात ना बाई. दादा तू वाजवतो त्याला काय म्हणतात? ढोलकीच बोलतात ना, कारण की 2-3 प्रकारे आपल्याला त्यातलं काय ज्ञान नाही ना, त्याच्यामुळे एवढं काय माहिती नाही. गावांच्या गावानं काय. चला मस्त मस्त मस्त. खूप ज्यांना कोणा घेणार ना सर्वांना खूप कमी आहे. त्यासाठी मयूर भाई तुम्ही वन साईड गाजवलास नेहमीप्रमाणे. कुठलाही शो कुठलाही बघा, हा जरी माझा भाऊ असला ना, मी मनापासून याला काही चुकलं काही राहिलं ना सर्व डायरेक्ट सांगतो. आणि दर जेव्हा पण याचे हल्दीचे शो असतील, लग्नाचे किंवा कुठले इव्हेंट असतील आणि हा याचा शो असतो, हे वन साईड गाजवतो. कारण सर्व रसिक मायबापांना थँक्यू. आणि आमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलला खूप सारा प्रेम द्यायला. एकदम मस्त मस्त खरोखर. कारण की 1-4 पण झाला. हे होणं खूप मोठा 1-4 होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ब्रो. खूप आता 1 मोर पण देतोय ना. चला मस्त मस्त. चलो बाय. जिरली का? हाय. चला भरत सर. चला खूप भारी झालं. मस्त मस्त. आणि असं तुमचं प्रेम राहू द्या. एक नंबर. इथं आपली टीम रोहित राऊत आणि गणेश आचार्य. मस्त. हाय ना. होय कसा वाटला शो? भारी वाटला ना. मस्त. आणि यांची ओळख करून दे माझी. हे खुशीचे आजोबा. कसं वाटला आजचा शो? मस्त ना. पहिल्यांदा आले? एवढं सर्व टी व्हीवर बघता आणि आज इकडे समोरून बघणं, तेही तुमच्या नातू
बरोबर ना, नातीचा. काय माहिती आहे, मी टाळे पण वाजवल्याने मला मस्त वाटलं. खूप भारी वाटलं नाही का? खूप भारी. काहीतरी थोडंसं लाईफ मधून बाहेर निघून असं काहीतरी नवीन बघायला एकदम. नाही, खरी गोष्ट आहे. आणि हे सर्व बघणं आणि मस्त. आता पुढच्या शोला पण भेटूया आपण, नाही का? एकदम मस्त. आणि काका तुम्ही कसे? एकदम इथे दरवर्षी आपला जेवढे पण शो असतात, जेव्हा पण असं, हा 5वा शो आहे ना? आणि खुशीचा दुसरा शो आहे. आणि बघा, आणि शो जरी खुशी दुसरा जरी पण तुम्ही फॉलो तर करत असाल, बघतच असाल. आणि तिकीटच नाही भेटायचं. अच्छा, गावात. आणि आता तुम्हाला तिकीट VIP भेटते. केवढी मोठी गोष्ट आहे ना? नाही रे दीदी मुले, इतनी खुशी. बरोबर ना? तू नेहमी गप्प का असतो माझ्या ब्लॉग मध्ये, की तू घरीच गप्प असतो? नाही ना, तुफान आहे ना ही, म्हणजे ती शांत असलेला तुफान तो. हा, शांत असलेला तुफान आहे तो. मस्त शिकतोय ना अजून? गुरुजींकडे जातो. हा ना, तिकडे ना. पण ते राग भारी आहे. असू द्या. चला. चला